नमस्कार मंडळी, मी दुष्यंत दांडल, तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि मी सध्या आलो आता कोरीगडला। तर हा आहे कोरीगडचा ट्रेकिंग पॉईंट, जिथे तुम्ही पार्किंगला गाडी ठेवू शकता। तशी मी इथे गाडी माझी पार्किंग केली आहे। आणि इथे जर तुम्हाला यायचं असेल तर कोरीगडचा जो ट्रेकिंग पॉईंट आहे, इथे हनुमंताचं एक मंदिर आहे। तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईल मॅपची, तर तुम्ही ते फॉलो करून इथे येऊ शकता। आता आपण जाऊया पुढे। मग चला सुरुवात करूया। हे बघा, इथून पुढे जायचं। इथे तुम्हाला काही स्टॉल दिसतील, तिथूनच कोरीगडला जायचं रस्ता आहे। तर हे आहे कोरीगडचं पहिला ट्रेकिंग पॉईंट। इथूनच आपल्याला जायचं आहे। असा काही पॅच आहे इथे। पावसामुळे बघा ना कसं झालं आहे, एकदम खतरनाक। हा ट्रेक पूर्ण करण्यासाठी मिनिमम 45 मिनिट्स 50 मिनिट्स लागतात। एवढं काय हार्ड ट्रेक नाही, नॉर्मल ट्रेक आहे। फक्त स्टार्टिंगलाच तुम्हाला थोडेफार जास्त पॅचेस भेटेल, नंतर एकदम प्लेन एरिया आहे। एक वर्षानंतर ट्रेकला काय बोलतेस? काय बोलतेस? एक वर्षानंतर ट्रेकला आलेस? का हा छोटा ट्रेक आहे, व्हिडिओमध्ये खूप मोठा वाटतो पण एवढा नाही आहे। हे बघा, आता इथे आल्यावर तुम्हाला टावर दिसेल। आपल्या पाठी टॉवर आहे। तर इथूनच ह्याच्या बाजूनेच, म्हणजे इथेच हे बघा, इथून हायवट जाते। इथूनच आपल्याला पुढे जायचं आहे। आणि इथे पुढे ट्रेकर्स भटकू नये म्हणून पुढे थोडेफार निशाणीसुद्धा केलेले असतात, ते तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यावर। आता एक इथे निशाणी आहे, हे बघा, तुम्हाला असे काही निशाणी दिसतील। असे काही तुम्हाला निशाणी भेटतात ट्रेक करता करता, पुढे जाता जाता। अजून पुढे आहेत, तुम्हाला दाखवतो। हम आ गए हैं जंगल में। माझ्या कॅमेऱ्याला काय झालं काय समजत नाही, पण ठीक आहे। गोप्रो जोपर्यंत चालतो तोपर्यंत आपण ब्लॉग बनवूया, नंतर आपण आपल्या फोनचा यूज करायचा आहे, कारण गोप्रो मध्ये मध्ये आपला टांग देतो। इथे सध्या बांबूचे सगळे झाड आहेत, हे बघा। मी पण सध्या तरी खूप टायमानंतर ट्रेकिंगला आलो आहे। जसं ती बोलली की 1 वर्षानंतर, मी सुद्धा 1 का 1.5 वर्षानंतर ट्रेकिंगला आलो आहे। कारण या मध्ये तर खूपच जास्तच गॅप पडला आहे। काय माहीत नाही, आता सध्या तरी ट्रेकिंग चालू करणार आहे। आता रायगडला सुद्धा जायचं आहे। अजून कलावंती, प्रबलगड हे सुद्धा गड करणार आहेत पुढच्या महिन्यात, किंवा या महिन्यात अजून एक गड किल्ला आपण करायला सुरुवात करणार। आता जर कोणाला यायचं असेल माझ्यासोबत, जे माझे मित्र जर ब्लॉग बघतात त्यांना यायचं असेल तर नक्की मला DM करा इंस्टाग्रामला, आपण सोबतच जाऊ। कारण कसं आहे की मित्र असले ना की अजून मजा येते ट्रेक करण्यासाठी वगैरे। चला मॅडम, चला पटापट। तर मित्रांनो, तुम्ही त्याचा पुढे आल्यानंतर ना थोड्या वेळ, तर तुम्हाला इथे छोटासा झरा दिसतो, हे दिसतं तुम्हाला? हे बघा, असा तुम्हाला हा छोटासा झरा दिसणार। हा असा इथून, म्हणजे ॲक्च्युली इथून येतो असा, आणि पुढे एक छोटीशी टपरी आहे। म्हणजे तुम्ही खालच्या बाजूने सुद्धा गेले आणि किंवा वरच्या बाजूने सुद्धा आले ज्या टॉवरकडून, तर तुम्हाला सेमच टपरी भेटतं, म्हणजे टपरी दिसते। हे बघा, इथे तिथे एक स्टॉल आहे, म्हणजे टपरी आहे। तिथूनच त्याच्या राईट साईडूनच एक वाट जाते। तर इथून 2 वाट जातात, एक लेफ्ट साईडला वाट जाते आणि एक राईट साईडला वाट जाते। तिथे आपल्याला कोरीगड पाहायला मिळतो। तर आपल्याला जिथे कोरीगड दिसतोय त्या साईडूनच, त्या साईडचीच वाट आपल्याला पकडायची आहे आणि चालायचं आहे। हे बघा, इकडे हा कोरीगड आहे आणि आम्ही चाललोय या वाटेने। पावसाळ्यामध्ये काय भारी वाटणार ना, म्हणजे एकदम भारी ना। पावसाळ्यामध्ये कसं पाणी इथून वाहत येणार, त्या शिड्यांचा पण एकदा तुम्ही बघितलं असेल, मध्ये ती रील्स खूप फेमस झाली पावसामुळे, कारण शिड्यांवरून पाणी पडतो आहे। आणि इथे सध्या मी आलो हिवाळ्यामध्ये, तर इथे एवढा काही नाही, पण ग्रीनरी मस्त आहे। वरतून पण आपल्याला भारी व्ह्यू बघायला भेटणार, आणि ते तुम्हाला दाखवणारच आहे मी। तर इथे पाऊस असला असताना आता फुल अजून मजा आली असती। हे बघा, अशी ही पायवाट आहे तुम्हाला। हे बघा, इथे निशाणे दिसत आहेत ना, हे बघा। तर हे असे निशाणे आहेत ना, ते सगळ्या वाटेवर लावलेले आहेत। तर त्यामुळे तुम्ही जर भटकले तरी पण तुम्ही परत यायचं आणि असे निशाणे दिसले तिथूनच जायचं। असं तर मी तुम्हाला असं दाखवतोच आहे पूर्णपणे।
तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा, मग तुम्हाला पायवाट पण समजेल कोरीगडला तुम्ही कसे येऊ शकतात आणि तिथे तुम्हाला काय काय एक्सप्लोर करायचं आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं समजेल. तर अजून एक इथे आपल्याला स्टॉल लागलेला आहे, हे बघा. इथे एक चांगली गोष्ट आहे की इथे की म्हणजे पायवाट आहे, तिथे स्टॉल आहेत, जेणेकरून आपल्याला समजतं की इथे हाच रस्ता आपण जातो आहे, बरोबर रस्त्यावर आहे आपण. आणि हा असा भव्य असा कोरीगड आपल्या समोर. आता इथून सुद्धा 2 पायवाट जातात, तर आपल्याला जायचं आहे राईट साईडनी. कधी पण कुठे जातात तर नीट व्हिडिओ बघून जावा, जेणेकरून आपल्याला समजतं की रस्ता कुठून आहे, कसं आहे, काय कुठे जायचं असतं आणि कुठे नाही ते. त्यामुळे आपण भटकत नाही कुठे जाण्याचं, म्हणजे त्यामुळे आपण कुठे भटकत नाही आणि आपण प्रॉपर मार्गाने जातो आणि आपल्या डेस्टिनेशनला पोचतो. आणि इथे अजून एक स्टॉल. किती टाईम लागेल अजून? तुला प्यायचं निंबू पाणी? घे ना अजून. तर आता इथे जरा पृथ्वीला लागलं आहे तहान, तर जरा ती निंबू पाणी पिते. आणि इथून हा 3रा स्टॉल लागला आपल्याला. आणि हा बघा, इथून हा जायचा रस्ता आहे. खूप टायमानंतर आलो आहे, पण मस्त वाटतं आहे. वेदर पण छान आहे. पण इथे पावसाळ्यात येण्यामध्ये जी मजा आहे ना ती हिवाळ्यामध्ये आहे, पण एवढी पण नाही. पण तुम्ही जर पावसाळ्यामध्ये आवर्जून आहे इथे. तर चला मंडळी, आपलं निंबू सरबत तर पिऊन झालेलं आहे आणि जाऊया आता आपण या आपल्या कोरीगडच्या वाटेला. अशी ही वाट. इथे असे 2 रस्ते दिले आहेत, तर आम्ही त्या आजींच्या साहाय्याने इथून चाललो. आता इथे मार्किंग पण दिलेली आहे. तर सध्या आपल्याला आजी भेटल्यात, त्यांच्यासोबतच आपण चाललेलो आहेत गडाकडे. अजय, इथे प्राणी वगैरे आहेत का? आवाज येतात मध्ये मध्ये. असतील ना जंगलामध्ये. तुम्हाला कधी काय दिसलं नाही? तर अशी ही पायवाट आहे जाण्यासाठी. मी पण माझ्या मैत्रिणीचं काय बघितलेलं, ती म्हणाली की आमच्याकडे 2च जोडले. 2च. मला 3 वेळा मारतो. तर मित्रांनो, थोड्याशा ट्रेकनंतर इथे तुम्हाला कोरीगड किल्ल्याचा एक बोर्ड दिसतो, हे बघा. आणि इथे आहे थोडीशी माहिती किल्ले कोरीगडबद्दल. वरती जाण्याआधी तुम्हाला त्या गडाबद्दल काय माहीत नसेल तर थोडा टाईम काढा आणि इथूनचं हे जे इतिहास आहे या बोर्डवर लिहिलेलं आहे सगळं, आणि वाचा आणि मग नंतर वरती कोरीगड फिरायला जा. तर अशा प्रकारे आता चालू झालेलं आहे तिथूनचे पायऱ्या. ये तर मित्रांनो, तुम्ही जसं शिडी चढून येतात त्या पुढे तुम्हाला एक छोटीशी इथे गुफा लागते, हे बघा. तर आता आपण तिथे जाऊन पाहूया त्या गुफेमध्ये एक्झॅक्टली काय आहे ते. चल ये, येत नाही? नाही एवढं काय नाही. हे बघा, इथे सध्या पाणी साचलं, हे पिण्याचं पाणी तर नाही. आणि हा अशी ही गुप्त गुफा, ही अशी गुहा आहे. इथे आरामात 15 ते 20 जण राहू शकतात. ही जी तुम्ही आता गुफा बघितली त्याला गुप्त गुफा असं म्हटलं जातं. आणि बाजूलाच गणपती बाप्पाचं इथे छोटंसं मंदिर आहे. आणि इथून असा काही व्ह्यू दिसतो. त्या गोप्रोमध्ये दिसत नसेल मे बी, पण तेही पण दाखवायचा प्रयत्न करतो. जास्त दिसणार नाही, झूमचा ऑप्शन नाही आला. असा काही इथून व्ह्यू दिसतो. तुम्ही इथे येणार तेव्हा तुम्हाला ते पाहायला मिळणारच. आता आम्ही इथे थोड्या वेळासाठी रेस्ट करतात आणि इथूनच आम्हाला तटबंदी आणि इथून थोडासा बुरुज दिसतोय. तुम्हाला वरती गेल्यावर दाखवतो. तेवढ्यात ही बघा, इथून तुम्हाला ही तटबंदी दिसत असेल आणि इथे हा आहे, इथे हा बुरुज. दर थोडा 5 मिनटं थांबतो इथे आणि मग परत चालू करतो ट्रेक. द्या पाणी द्या आम्हाला पण.
तर मंडळी, जसं मी तुम्हाला सांगितलं, इथून तर आपला बुरुज दिसतोय. हे बघा, इथे बुरुज आहे हा वरती, आणि इथूनच एक छोटासा इथे गुफा आहे. तिथं आता राईट साईडलाच प्रथम राईट साईडला इथे छोटासा गुफा आहे, तिकडे आपण जाऊन बघूया एक्झॅक्टली तिकडे काय आहे. आणि असं गुफेत वगैरे जाताना थोडं लक्ष द्या, कारण इकडे जनावरसुद्धा असू शकतात, तर आरामात बघून जात राहा. सध्या इथे पाण्याचा टाका आहे आणि तुम्ही इथूनचं पाणी पिऊ शकतात जर तुम्हाला गरज असेल तर. सध्या तरी पूर्ण एकदम साफ आहे. तुम्ही आता पाण्याचे टाके बघितलं, थोडासा वरती आल्यानंतर अजून एक आपल्याला इथे गुफा बघायला भेटते. इथे पण आपण एकदा जाऊन बघूया काय आहे. फ्लॅश फ्लॅश. तर मित्रांनो, अशी काय ही गुफा आहे, आणि ते फक्त ही गुफाच आहे, याच्यामध्ये असं काही नाही आहे. तर मंडळी, आपण अशा प्रकारे पोहोचलो आहेत गणेश दरवाजाकडे, जिथून आपल्याला कोरीगड पूर्णपणे फिरता येत. तर हा असा काही गणेश दरवाजा आहे. जर तुम्ही अशा कुठल्या ठिकाणी येत असतील तर प्लीज करून हे सगळं करू नका जे तुम्ही इथे गाव बघतोय. आणि ना एकाने ना त्या ब्लॉक माहिती एकाने ना इकडे सिगरेट पित होता, पण तो आता कबूल करत नाही मी सिगरेट पिली असं. जसं तुम्ही गडावर येतात तर जरा हे ठेवा, लास्ट ठेवा जरा. कसं आपल्या महाराजांनी एवढं केलं आपल्यासाठी, आणि आपण सिगरेट पिणार हे पटत नाही ना. आम्ही एवढं किल्ल्यावर आपण येतो, तुम्ही ठीक आहे साफसफाई नाही करू शकत तर तुम्ही नीट या ना यायचं तर. आणि किल्ल्यावर आपल्या बॅक साईडचा दरवाजा आहे, त्या ठिकाणी तुम्ही हाड काढून ते मी नाव लिहिलं आहे, ते चुकीचं आहे ना. तुम्ही इकडं किल्ले फिरले तर का तुमचे नावं लिहिलं येतात, इकडे कधी महाराजांनी पण नावं लिहिली नसतील, त्यांचे किल्ल्याचे म्हणजे किल्ल्याला पण नावं त्यांनी दिले नाहीत त्यांचे. तुम्ही लोक तुमचे नावं देत आहेत, ते चुकीचं आहे ना. तुम्ही येतात तर फक्त फिरायलाच आहे. हां, ते तर गोष्ट आहे. आता मी गणेश दरवाजा बघतोय ना, त्या दरवाजावर पण सगळ्यांनी नावं कोरलेली आहेत, म्हणजे याचा काय अर्थ मला समजतच नाही. आपण कुठे पण किल्ल्यावर जातो ते सगळं आपल्याला पाहायला भेटते, पण तुम्हाला समजलं पाहिजे ह्या गोष्टी ऐतिहासिक आहेत. ऐतिहासिक गोष्टींना तुम्ही असं करतात ना, ते चुकीचं आहे. आणि जर कोणी करत असेल यापुढे तर तुम्हाला कोण दिसलं समोर, 2 कानपटं वापायला आणि नंतर बोला त्यांच्याशी काय बोलायचं ते. हे बघा, तुम्हाला इथे हार दिसतंय का? या दादांनीच लावलाय. म्हणजे काय की आता दिवाळी आहे, आता दिवाळीला इथे कोण येणार की माहीत नाही, म्हणून दादांनी स्वतःसोबत हार आणले, दरवाजाला सजवलं. बघा, या दादांनी इथे हे पावले लावले दिवाळीच्या निमित्ताने. हे बघा, तर या पावलांना बोलतात लक्ष्मीची पावलं. हे बघा, इथे लावले आहेत, आणि इथे सुद्धा लावले. आता हे निघालं आहे, चिटक लावलं. गम असलं असतं तर आपण हे लावलं असतं. तर सध्या चला जाऊया, आता आपण कोरीगड एक्सप्लोअर करूया. आपण या पहिला आपल्या गणेश दरवाजावर जाऊया. इथून गणेश दरवाजा जायला इथूनच रस्ता आहे, पहिला आपण तिथे जाऊया. तू येशील का? येस. नीट हा. सर गोप्र पडला तर चालेल ना? दे इथे दे, तू नाही पकडलं तर. असं काही ते जायला लागतं, पण नीट या तुम्ही. नीट आहे, हा नीट आहे. हे बघा, असं काही इथून असा नजारा आहे. थोडंसं वरती जाऊया आपण. नीट आहे पुरता. हे बघा, असं काही हा इथूनचा नजारा आहे. तर आता आपण गणेश दरवाजाच्या वरती सुद्धा जाऊन आलो. आता आपण आलेलो आहेत या द्वारामधून, ठीक आहे. तर आता आपण इथे तुम्ही 2 प्रकारे फिरू शकतात. एक तर तुम्ही डाव्या बाजूने फिरू शकतात किंवा उजव्या बाजूने तुम्ही सुरुवात करू शकतात. तर आता आपण सुरुवात करणार आहेत उजव्या बाजूने जायला, म्हणजे या दरवाजापासून आपण उजव्या बाजूने सुरुवात करणार. मग आपण असं पूर्ण चक्कर मारून इथेच परत येणार. तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही इथून राईट साईड म्हणजे उजव्या बाजूने फिरायला सुरुवात करणार, तेव्हा तुम्हाला इथे एक महादेवाचं मंदिर दिसतं. आता आपण शंकराचे दर्शन घेऊया, आणि त्याच्याच पाठी 2 तळे आहेत, ते पण आपण पाहूया. आणि त्यासोबतच आपल्याला
इथे महादेवाच्या मंदिरापाशी 4 तोफे पाहायला मिळतात. हे बघा, हे आहे शंकर महादेवाचं मंदिर आणि इथे 4 तोफे आहेत. नंदी महाराज आणि ही एक तोफ आहे, ती तुटलेली आपल्याला व्यवस्थित पाहायला मिळते. हे बघा, आणि इथे गोले पण आहेत तोफेचे. विष्णू भगवानचं मंदिर आहे ना, हा हा, तिथं मोठा हौद आहे. हौद म्हणजे? पाणी आहे. अच्छा, पाणी. हा, तर तिथं काय वस्तू टाकायचं खाली मुळशीला निघते, ते पाणी आटत नाही कधी. मुळशीला निघतं म्हणजे इथून बोलतात का तुम्ही? त्याच्या पड्याला बघा ते त्याच विष्णू मंदिर त्या बाजूच. हा. अच्छा अच्छा, ते दिसतं त्याच्या बाजूला, हे झाडांच्या बाजूला ते. खरी दिसते काय? हा हा, मंदिर दिसतं दिसतं. हे हा, मंदिर त्याच्या दिसलं पाठी का? ना. हा हा, त्याच्या खाली पाठीमाग मंदिर आहे, तिथं मोठा हौद आहे. हा, ते डायरेक्ट निघतं मुळशीला. मुळशीला काही वस्तू टाकली तरी असं आटून काळ 12 महिने ते पाणी आटत नाही. आता हे पाणी 2-3 महिने फक्त राहणार, हा, संपलं. मग इथे पाणी कुठून येतं एवढं आटत नाही तुम्ही बोलतात तर? ते पाणी आटतच नाही ना, ते पाणी म्हणजे ते तिथं ते त्याचं सत्पण आहे ते देवाचं. असं आहे. आता ते खाली एक टाकं आहे, तिथं मंदिर आहे पोहायचं बघा, आपण रोज येतो पूजा करायला. नदी आता त्यांनी काढून भेटला ना त्यांनी, खरं माती काढली ना, हा हा, तेव्हा तो भेटला, तेव्हा ते इथं आणून ठेवला. पहिला हाच आहे. पहिला हा होता, आता हा भेटला का? हा पाण्यात सोडून देत असं पहिला. हा हा हा, आता यांनी काढला बाहेर. आता हे करोनापासून काम चालू आहे. तेच बघतोय, इथे पण काम चालू आहे सगळं काही. आपलं हे तटबंदीचं काम चालू आहे का? हा, बाउंड्री करोनापासून चालू आहे. हा, या तोफा बिफा मातीतून काढल्या त्यांनी. अजून पुढे पण तोफ आहे ना त्या साईडला? तिकडे लक्ष्मी तोफ आहे, तिथे एक ती बघा समोर तोफ दिसली का? ते झेंड्याकडे ना? हे समोर दिसले का तुम्हाला तोफ? नाही ना, दिसत नाही हे तिकडे. बघा समोर ते मंदिर दिसलं का? हा हा, त्याच्या पुढे समोर हे बघा. हा हा हा, इथे इथे ते माणसं झाली ते पुढे ना. हा. ती एक आणि त्याच्या पडेल लक्ष्मी तोफ आहे मोठी. तिला लक्ष्मी तोफ बोलतात. आणि या तोफेला काय बोलतात की नाही? ती नाही काय नाही, अशीच मोठी ती 2 नंबर आहे. आणि ह्याच्या आणि त्या तिकडे चौदारावजा आहे, रणवी आहे. चला मित्रांनो, असं काकांनी आपल्याला सांगितलं, पहिलं आपण तळं बघूया आणि इथून पूर्ण असं उजव्या बाजूनी तटबंदी दिसते, तिथून आपण फेरफटका मारूया पूर्ण. आणि मग तिथे विष्णूचं जे मंदिर आहे तिथे सुद्धा जाऊया, जे काकांनी सांगितलं आपल्याला. तिथूनचं पाणी कधी जिरत नाही. तिथे आऊद आहे, तिथूनचं जे तुम्ही काय टाकलं ते मुळशीला निघतं, तर तेही सुद्धा आपण बघूया. तर चला आता हे 2 तलाव आपण पाहूया, तळे आहेत जिथे पाहूया. जसं काकांनी आपल्याला सांगितलं, हे जे पाणी आहे ते 2-3 महिन्यामध्ये सुकून जाणार पूर्णपणे. पण जे विष्णू मंदिराच्या पाठी जे आऊद आहे त्यातलं पाणी कधी जिरपत नाही. ते एक कारण ते मला माहीत नाही. काकांना पण विचारलं, काका बोलतात की ते साक्षात आहे तसं. तर आता पहिला सध्या आपण हे पाहूया. हा एक तळा आहे आणि हा दुसरा तळा आहे. तर चला मित्रांनो, आता तुम्ही ते मंदिराच्या पाठचे 2 तळेसुद्धा पाहून झाले असतील. आणि आता आपण तटबंदीवर आता थोडा वरती करतो कॅमेरा आपला, जेणेकरून तुम्हालाही पाहायला मिळेल तटबंदी कशी आहे ती. हे बघा, आता आपण सध्या चाललेलो आहे तटबंदीवर. आवाज येतोय की माहीत नाही, पण मी बोलतोय तरी सुद्धा. आणि हा असा इथूनचा पूर्ण परिसर आहे. तटबंदी तुम्हाला दाखवतो किती दरीमध्ये आहे ते बघा. काय बोलते? आणि ते खाली दिसतंय तिथे आंबेवाली आहे. आणि आता आपण तटबंदीवर आपला प्रवास सुरू केलेला आहे. तर मंडळी, आता आपण जे तटबंदीवर आलो तिथे पुढे लागतो आपल्याला हा झेंडा बुरुज. तर चला आता आपण जाऊया झेंडा बुरुजावर. चला. तर मित्रांनो, आता आपण बघितलं असेल की आपलं झेंडा बुरुज बघून झाला आहे. आता आपण पुढे जाऊया तटबंदी थोडंसं पुढे. अजून तिथे 3 गुफे आहेत, ते आता आपण जाऊन बघूया. पण काय पण बोला, हा माझ्या समोरचा जो व्ह्यू आहे ना तुम्हाला दाखवतो, एकदम अप्रतिम आहे. अप्रतिम म्हणजे अप्रतिम. हे बघा, आता गोप्रोमध्ये मी एकदम सुपर व्ह्यू केला आहे त्यामुळे दिसतंय की माहीत नाही, पण तुम्हाला मी आता हेच व्ह्यू
माझ्या फोनच्या कॅमेऱ्याने दाखवतो. हे बघ, आता तुम्हाला मी व्ह्यू दाखवलं आहे, तर आता माझ्या बाजूलाच इथे 3 गुफा आहेत, ते तुम्हाला दाखवतो. हा इथे एक गुफा आहे, हे बघा, 1 2 आणि तिथे आहे तो 3रा. मग चला आता ते 3 गुफे आपण एक्सप्लोअर करूया. तर इथे हा पहिला गुफा आहे, इथे हा 2रा आणि त्या साईडला 3रा आहे. पहिला आपण इथे जाऊन बघूया. इथे जेव्हा पण तुम्ही जाणार तेव्हा नीट काळजीपूर्वक जावा, कारण इथे जनावरसुद्धा असू शकतात. मी ट्राय करतो ते तुम्हाला दाखवण्याचं काहीतरी. मला तर काही दिसत नाही. हे बघा, असं काही आहे इथे, दिसत नाही आहे सध्या तरी मला काही इथे. आता आपण बाहेर जाऊन 2रावाला पाहूया, कारण इथे मला सुद्धा काही दिसत नाही. टॉर्च खूप कमी आहे, फ्लॅश आहे म्हणून. आणि ही 2री गुफा इथे. हे बघा, अशी ही काही गुफा आहे. तर आता आपण 3री गुफा बघूया. ही ॲक्च्युली इथूनच ती अटॅच आहे, तिथून एक खड्डा आहे राईट साईडच्या कोपऱ्यातून, तिथूनच आपल्याला ती गुफासुद्धा पाहायला मिळते. हे बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं ना, आपण त्या गुफेतून गेलो असतो 2ऱ्या गुफेतून, तर इथून एक हे छिद्र आहे, इथे सुद्धा एक गुफा आहे आणि हे पाणी आहे. तर आता आपण पोचलेलो आहेत कोराई देवीच्या मंदिराकडे. तर मंदिराकडे जाताना आपल्याला इथे ही तोफ बघायला भेटते. तर ही एक इथे तोफ आहे जी सगळ्यांपेक्षा मोठी आहे असं म्हणू शकतो आपण, कारण की तिथे अजून आपण गेले नाही आहेत, तर त्याआधी काय सांगू शकत नाही तुम्हाला. पण ही तोफ आहे. तर हा आहे आपला पाठी कोराई देवीचं मंदिर. तर चला कोराई देवीच्या पहिलं दर्शन घेऊया. तर मंडळी, कोराई देवीच्या नावानेच या गडाला कोराई गड असं ही नाव पडलं असेल असं आपण समजू शकतो. जर तुम्हाला काही याबद्दल अजून माहीत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मंदिराचा आजूबाजूचा परिसर काही असा आहे, हा बघा. कोराई देवीच्या बाजूनेच आपल्याला चोर दरवाजा आणि वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. तर आता आपण तेच पाहण्यासाठी चाललो आहोत. इथे आपल्याला पाण्याचं टाका पाहायला मिळतं. पाणी पिण्यायोग्य तर नाही आहे, पण तुम्हाला दाखवतो. मी घाबरलो. इथे बघू शकतात तुम्ही, इथे एक साप मेलेला आहे, हे बघा. तो बघा, तुम्हाला जो दिसतोय ना तो आहे चोर दरवाजा. बघा, हा तुम्हाला दिसतोय ना, तो आहे चोर दरवाजा, हे बघा. हा आहे कोराई देवीचं मंदिर आणि इथून आहे हा इथे चोर दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो. आता आपण जाऊया विष्णूच्या मंदिराकडे. तर हे आहे विष्णू मंदिर आणि याच्याच पाठी तो तळा आहे. तर आता आपण पहिला तळा बघूया. तर बघताय तुम्ही, हा असं काही तळा आहे तुमचं आणि यामधलं तळ्यातलं जे पाणी आहे किंवा तुम्ही या तळ्यामध्ये काही टाकलं तर ते डायरेक्ट मुळशीला निघतं असं काकांनी आपल्याला सांगितलं. मला तर याबद्दल एवढं काही जास्त माहीत नाही. जे काकांनी मला सांगितलं तेच मी तुम्हाला सांगतो आहे. तर हे बघा तुम्ही, हे असं काही तळं आहे तुमचं.
देवा गणेशाय. तर मंडळी अशा प्रकारे आपलं कोहरीगडाचा प्रवास पूर्ण झालेला आहे. जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला पण ऑलमध्ये सेट करा, जेणेकरून माझे जे पुढचे व्हिडिओ येतील तुम्हाला त्यांचं नोटिफिकेशन येत राहील. भेटूया पुढच्या नवीन एक ट्रेकमध्ये. चला बाय बाय.